त्यामुळे आहे तर सुगरण असं का म्हणते मी ते पुढे तुम्हाला कळेलच. पण ना वहिनीने इथं तोपर्यंत लोखंडाच्या पाटीमध्ये मिरच्या भाजायला घेतल्या होत्या, धने भाजायला घेतले होते आणि मसालासुद्धा. तर ही काळ्या तिखटाची तयारी होती. आणि मी दुपारी काय केलं होतं तर आईचे असे साधे मनीओल होते तर त्याची अशी डिझाईन बनवलेली होती. तर तुम्ही हे पाहू शकत असाल. खरं तर हे खूप कसरतीचं काम आहे, पण ते मी केलं आहे कारण हे कधीतरीच होतं. आणि हे असं संध्याकाळी 10-11 जेवणाच्या नंतर की नाही ह्यांनी बुंदी बनवायचा घाट घातला होता. आणि मी ते असं का म्हणले त्या आचार्याच्या नादी लागत नाहीत. तर माझ्या आई आणि चुलती सगळ्या आहेत की नाही, शिदोरी कोणालाही द्यायची असो, कार्यक्रम कुठलाही असो, तर त्या सगळं काही अगदी घरीच बनवतात. खरं तर पैशांची सुद्धा बचत होते, अंगात सुगरणपणा तर हवाच. आणि माझी की नाही हे सगळं बनवत असताना असं मज्जा चालू होती. तर मला पुडाच्या करंजा आणि लाडू माझ्या एका चुलतीने आणून दिले होते आणि ते खात खात बघत गप्पा मारत हे माझं सगळं चाललेलं होतं. आणि त्यांचं हे बनवायचं चाललेलं होतं. खरं तर हा असा प्रसंगाने की नाही एकीसुद्धा वाढते, मिळणं आपल्याला भेटणं, एकमेकांना गप्पा मारणं हे सुद्धा सगळ्या गोष्टी होतात. पण बाकीच्या गोष्टीसुद्धा साध्य होतात. आणि सगळ्यांना म्हणलं एक शूट घेऊयात, तर त्यांची अशी तारांबळ उडालेली होती. तर म्हटलं चला एक आठवण राहिलं. आणि त्या अगोदर सांगायचंच राहिलं तर संध्याकाळी 7 वाजता की नाही सहज मूड आला म्हणून मी आणि दादा बार्शीला गेलो होतो. आणि तिथं बरेच काही खाल्लं, पण खाल्लेल्या गोष्टी शूट नाहीत केल्या. आणि त्याच्यानंतर मग त्याच्याने माझ्या प्लॉटवर आम्ही जाऊनसुद्धा आलो. येताना असं कॉलेजचं दर्शनसुद्धा झालं. आणि हे वर्षातून एकदाच कधीतरी होतं कारण सारखं सारखं तर नाही जायला भेटत. असा होता तो दिवस. चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत